नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ या अभियानाअंतर्गत ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका इयत्ता 8वी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या तासिकेला मी सुरुवात करतो। काल आपण समास प्रकरण सुरू केलं होतं आणि समास प्रकरणामध्ये आपण समासाचे जे 4 प्रकार आहेत त्यातले 2 प्रकार आपण काल पाहिले होते। पुन्हा एकदा मी सांगतो, काल आपण काय पाहिलं होतं तर समासाची व्याख्या आपण पाहिली होती। शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। जसं वर्णांच्या एकीकरणाला आपण संधी म्हणतो, एकमेकांपुढे आलेले 2 वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला आपण संधी म्हणतो, तसं 2 शब्द 2 किंवा 2 पेक्षा अधिक असू शकतात। शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। मग सामासिक शब्द म्हणजे काय तर शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात। मग विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे काय, मग सामासिक शब्द कसा तयार झाला हे सांगण्यासाठी आपण त्या शब्दाची फोड करून सांगतो, त्यालाच विग्रह असे म्हणतात। विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण। विग्रह म्हणजे काय, सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे विग्रह। मग समासामध्ये कमीत कमी 2 पद असतात किंवा 2 शब्द असतात। मग त्यातलं कोणतं पद म्हणजे पहिला शब्द म्हणजे पहिलं पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरं पद। जसं उदाहरणार्थ क्रीडांगण, मग क्रीडा आणि अंगण, क्रीडा हा पहिला शब्द झाला, अंगण हा दुसरा शब्द झाला। भक्तिवश, भक्ती आणि वश, भक्ती हा पहिला शब्द झाला, वश हा दुसरा शब्द झाला। मग सामासिक शब्दातलं कोणतं पद महत्वाचं आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात। आपण काल पाहिलं, 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास आणि 4 बहुव्रीही समास। काल आपण 2 प्रकार पाहिले होते, अव्ययभाव समास आणि दुसरा प्रकार पाहिला होता आपण तत्पुरुष समास। अव्ययभाव समास म्हणजे काय की ज्या सामासिक शब्दातलं पहिलं पद महत्वाचं असतं, या सामासिक शब्दाचा वाक्यात क्रिया विशेषणासारखा उपयोग केला जातो। या सामासिक शब्दांना म्हणजे संस्कृत आणि फारसी भाषेतील उपसर्ग लागलेले असतात आणि मराठीमध्ये द्विरुक्ती होऊन आलेले जे शब्द आहेत हे अव्ययभाव समासाचे असतात। म्हणजे अव्ययभाव समासाची ही 4 लक्षणं आहेत थोडक्यात। मग उदाहरणार्थ उपसर्ग, संस्कृत उपसर्ग, आमरण म्हणजे मरेपर्यंत, गैरहजर हजर नसलेला म्हणजे आ, नंतर यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग आहेत। मग बिन, बे, गैर हे फारसी उपसर्ग आहेत। आणि मराठी द्विरुक्ती म्हणजे गावोगावी, पदोपदी, पावलोपावली, रस्तोरस्ती, जागोजागी, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी, पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावली, म्हणजे या हर घडी म्हणजे प्रत्येक घडीला, हर म्हणजे ह्या सगळे म्हणजे हे अव्ययभाव समास। पुढचा प्रकार आपण पाहिला होता तत्पुरुष समास। तत्पुरुष समास पुन्हा एकदा लक्षात घ्या, तत्पुरुष समासामध्ये काय असतं की दुसरं पद महत्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने लक्षात घ्या, समासाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय किंवा अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे शब्द गाळलेले असतात। मग विग्रह करताना ती टाकावी लागतात। मग तत्पुरुष समासामध्ये आपण पाहिलं होतं दुसरं पद महत्वाचं, मग क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण। मग त्याचे पुन्हा 4 प्रकार आपण पाहिले होते, उपप्रकार। आपल्याला उपप्रकार नाही पण आपल्याला माहितीसाठी मी सांगितलं होतं, विभक्ती तत्पुरुष, कर्मधार्य समास,
द्विगु समास आणि चौथा प्रकार आपण पाहिला होता मध्यम पदलोपी समास. ह्या चारही प्रकाराचे म्हणजे तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत, पण हे चारही प्रकारातले उदाहरणं म्हणजे तत्पुरुष समासाचे आहेत. भक्तिवश, भक्तीने वश, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, म्हणजे हा काय आहे तत्पुरुष समासच आहे. नीलकमल, निळे असे कमळ, घननील, निळा असा घन, मुख चंद्र, चंद्रासारखे मुख, नरसिंह, सिंहासारखा नर, नरासारखा सिंह, म्हणजे लक्षात ठेवा कर्मधारी. द्विगु म्हणजे काय, पहिला शब्द संख्यावाचक विशेषण असतो. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समुदाय. नवरात्र, 9 रात्रींचा समुदाय. पंचपाळे, 5 पाळ्यांचा समुदाय, म्हणजे द्विगु समास. पहिला अक्षर हे संख्यावाचक विशेषण आणि त्याला एक समुदायवाचक शब्द एकत्रित शब्दाला प्राप्त होतो, तो सुद्धा काय आहे तत्पुरुष समासच आहे. आणि चौथा प्रकार आपण पाहिला होता उपप्रकार मध्यम पदलोपी, म्हणजे त्यामध्ये आपण पाहिलं होतं पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. वांगी पोहे, वांगी घालून तयार केलेले पोहे, म्हणजे हा सुद्धा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे वळणार आहोत, द्वंद्व समास. बघा द्वंद्व समास कशाला म्हणतात, या सामासिक शब्दात दोन्हीही पद फार महत्वाचे आहेत. बघा दोन्हीही पदे मुख्य असतात, म्हणजे ज्या सामासिक शब्दातले दोन्ही पद महत्वाचे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं विग्रह करताना ही दोन्ही पद आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. म्हणजे या द्वंद्व समासाचे जे शब्द आहेत या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. द्वंद्व समास ओळखायला फार सोपा आहे, सगळे सोपे आहेत. एकदा समजून घेतले की आपल्याला बघा आता आपण पुढे भरपूर ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत, त्यामध्ये बारकाईने लक्ष द्या. आता द्वंद्व समासाचे सुद्धा उपप्रकार पडतात, आपल्याला माहितीसाठी असू द्या फक्त. 1 इतरेतर द्वंद्व, 2 वैकल्पिक द्वंद्व आणि 3 समाहार द्वंद्व. मग कसे प्रकार पडतात बघा. इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व म्हणजे काय, आणि व या समुच्चय बोधक अव्ययांचा वापर केला जातो. इतरेतर द्वंद्व म्हणजे बघा हरिहर, हरी आणि हर, विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू, स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष, श्री कृष्णार्जुन, कृष्ण, कृष्ण झालं इथं कृष्ण आणि अर्जुन, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो, तेव्हा तो कोणता होतो इतरेतर द्वंद्व. आई बाप, आई आणि बाप. पुन्हा एकदा लक्षात घ्या. दुसरा जो प्रकार आहे, पुढचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय की या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. बघा वैकल्पिक द्वंद्व म्हणजे किंवा, किंवा अथवा आणि वा या विकल्प बोधक, म्हणजे विकल्प हे किंवा ते, याचा अर्थ विकल्प म्हणजे काय, एक ही गोष्ट किंवा ती गोष्ट. आता बघा वैपल खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे, लक्षात घ्या खरे किंवा खोटे. सत्यासत्य, सत्य वा असत्य. पाप पुण्य, पाप अथवा पुण्य. 3 4, 3 किंवा 4. म्हणजे हा प्रकार सुद्धा द्वंद्व आहे. दोन्ही पद महत्वाचे आहेत बघा, दोन्ही पद महत्वाचे आहेत. म्हणजे द्वंद्व समास म्हणजे काय
की ज्या समासामध्ये दोन्ही पद प्रधान असतात, प्रधान म्हणजे प्रमुख, मुख्य, आणि त्यांचा विग्रह करताना आणि, अथवा, किंवा, व किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, तेव्हा द्वंद्व समास म्हणतो. मग द्वंद्व समासाचे आपण 3 उपप्रकार पाहतो. 3 उपप्रकारामध्ये पहिला आपण पाहिला इतरेतर द्वंद्व, दुसरा प्रकार पाहिला आपण वैकल्पिक द्वंद्व, विकल्प आहे. इतरेतर द्वंद्व म्हणजे आणि व, मागचा प्रकार आपण पाहिला. आता वैकल्पिक द्वंद्व, विकल्प आहे. बघा, खरे खोटे, खरे किंवा खोटे, सत्यासत्य, सत्य वा असत्य, एकतर सत्य असेल नाहीतर असत्य असेल, विकल्प आहे. पाप पुण्य, एकतर पाप असेल किंवा पुण्य असेल, विकल्प, वैकल्पिक द्वंद्व. आपल्याला उपप्रकार मी फक्त सांगतोय, आपल्याला परीक्षेला फक्त द्वंद्वच लिहायचं आहे, लक्षात घ्या. तिसरा प्रकार याच्यातला समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व म्हणजे काय? या समासाचा विग्रह करताना त्यातील पदार्थांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजे समाहार करावा लागतो व त्यात समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. मग समुच्चय बोधक कोणता? व किंवा आणि. समुच्चय बोधक म्हणजे या सामासिक शब्दाचा विग्रह करताना, समाहार म्हणजे सामावून घेणे, एकत्र करणे. बघा, मीठ भाकर या हा सामासिक शब्द आहे. मीठ भाकर, मीठ आणि भाकर. आपण म्हणतो का मीठ भाकरी खाल्ली म्हणजे मीठ आणि भाकर एवढंच खाल्ली का? नाही. मग मीठ भाकर त्याच्याबरोबर मीठ म्हणजे त्याच्याबरोबर आणखी काही साधे पदार्थ आले. बघा, मीठ भाकरी व इतर. आम्हाला चहा पाण्याला बोलवलं, आपण चहा पाण्याला जातो, फक्त चहा आणि पाणीच मिळतं का? नाही. चहा पाणी त्याच्याबरोबर मग काही फराळाचे पदार्थ असतात किंवा काही वेळेस पोहे वगैरे केलं जातं. मग त्याचा विग्रह कसा केला बघा, फराळाचे पदार्थ. बघा, व इथं पण मग टाकाऊ पदार्थामध्ये भरपूर येतात. जेवढं काही आपल्याला टाकाऊ आहे, जेवढा काही तो टाकाऊ पदार्थ आहे त्यांचा समावेश कर कचरामध्ये होतो. म्हणजे याला म्हणतात समाहार द्वंद्व. बघा, समाहार द्वंद्व म्हणजे काय? तर या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदार्थांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यामध्ये समावेश म्हणजे समाहार करावा लागतो. त्यात समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. बघा, ही उदाहरणं आहेत तुमच्यासाठी. मीठ भाकर. मग मीठ भाकर हे कशाचं उदाहरण आहे? द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. समाहार द्वंद्व तुम्हाला पर्याय नसेल. मीठ भाकर म्हणजे मीठ भाकर व इतर फराळाचे पदार्थ. केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. बघा, चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. केर कचरा व इतर. भाजीपाला. बघा, आपण म्हणतो ना मी भाजीपाला आणायला चाललो. भाजीपाला म्हणजे भाजीचा पाला असा अर्थ होत नाही. भाजीपाला आई म्हणजे आज बाजाराचा दिवस आहे, राहुरीचा गुरुवारचा बाजार आहे, मग राहुरीचा गुरुवारचा बाजार आहे, भाजीपाला घेऊन या. आई आपल्या वडिलांना सांगते किंवा आई म्हणजे आपल्या म्हणजे तिच्या नवऱ्याला काय सांगते? भाजीपाला घेऊन या. मग भाजीपाला आणताना ते काय आणतात? मग आणताना सगळं आणतात. मग मिरची, लिंबू, कोथिंबीर, 1-2 पालेभाज्या, 1-2 फळभाज्या, म्हणजे भाजीपाला व इतर मिरची, लिंबू यासारखे पदार्थ. व अंथरूण पांघरून. अंथरूण पांघरून म्हणजे फक्त अंथरूण पांघरून नसतं. अंथरूण पांघरून म्हटलं की अंथरण्यासाठी, पांघरण्यासाठी व इतर कपडे. मग उशी लागते, त्याच्यावर बेडशीट लागतं. म्हणजे लक्षात घ्या, समाहार द्वंद्व म्हणजे समासाचा विग्रह करताना त्यातील पदार्थाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या, वेगळा नाही, त्याच जातीच्या
इतर पदार्थांचाही समावेश करावा लागतो, म्हणजे समाहार करावा लागतो. त्याला समाहार द्वंद्व असे म्हणतात. म्हणजे हे तिन्ही प्रकार, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, ही द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. म्हणजे तिसरा प्रकार आहे हा समासाचा द्वंद्व समास. आता आपण चौथ्या प्रकाराकडे वळणार आहोत. समासाचा चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. फार महत्वाचा आहे, समजून घ्या. बहुव्रीही समास. बहुव्रीही या शब्दाचा अर्थ काय बघा. बहुव्रीही या शब्दाचा अर्थ आहे शेतकरी किंवा धान्य संपन्न गृहस्थ. धान्य संपन्न गृहस्थ कोण असतो? शेतकरीच. बहुव्रीही, ज्याच्याजवळ भरपूर धान्य आहे असा तो. बहु म्हणजे पुष्कळ. बघा, बहु या शब्दाचा अर्थ आहे पुष्कळ, विपुल. आणि व्रीही, व्रीही म्हणजे काय? तांदूळ किंवा धान्य. व्रीही म्हणजे तांदूळ किंवा धान्य वगैरे, धान्यामध्ये सगळं येते. विपुल आहे धान्य ज्याच्यापाशी तो शेतकरी. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगतोय सर, बहुव्रीही समास म्हणजे काय? तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, बहुव्रीही समास म्हणजे काय त्याची व्याख्या पुढे आहे बघा. बहुव्रीही समास म्हणजे काय? या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे बघा, अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद गौण. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं, पहिलं पद गौण. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची. आता चौथ्या याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाची नाहीत. दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, तेव्हा बहुव्रीही समास होतो. आणि बघा, हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचं विशेषण असतं. हे फार महत्वाचं आहे. बहुव्रीही समासातला जो सामासिक शब्द आहे हा विशेषण असतो. सगळ्यांना माहिती पाहिजे, अव्ययभाव आणि तत्पुरुष समासातले जे सामासिक शब्द आहेत, अव्ययभाव मधले काय असतात सगळ्यांना माहिती आहे. अव्ययभाव समासातली ही काय असतात? क्रियाविशेषण अव्यय असतात. तत्पुरुष समास आणि द्वंद्व समासातली पदं काय असतात? नाम आणि विशेषण असतात. आणि बहुव्रीही समासातली जी सामासिक शब्द आहेत हे विशेषण असतात. हे फार महत्वाचं आहे. हा सुद्धा प्रश्न कधी कधी विचारला जातो. बहुव्रीही सामासिक शब्दातले आपण पुढे येणार प्रश्नामध्ये, तर लक्षात घ्या, हा सामासिक शब्द जो आहे हा तिसऱ्या पदाचं म्हणजे विशेषण असतं. बघा, उदाहरण लक्षात घ्या. नीलकंठ म्हणजे निळा आहे कंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो. निळाकंठ कोणाचा आहे? शंकर. म्हणजे शंकराचा बोध होतो आपल्याला. म्हणजे नीलकंठ, यामध्ये नील आणि कंठ ही दोन्ही पदं महत्वाची नाहीत. हा तिसऱ्या पदाचं विशेषण आहे. म्हणजे शंकराचं विशेष, शंकर हे नाम आहे आणि त्याचं विशेषण आहे नीलकंठ. शंकराला आपण नीलकंठ म्हणतो. निळा आहे कंठ. नीलकंठ का म्हणतात आपल्याला ती कथा माहित आहे. त्यांनी विषप्राशन केलं होतं, त्याच्यामुळे तो कंठ, तो भाग वेगळा. फक्त लक्षात घ्या, इथं सुद्धा बघा, पितांबर. पितांबर म्हणजे पिवळे आहे अंबर. अंबरला समानार्थी शब्द आहे वस्त्र. पिवळे आहे अंबर ज्याचे असा तो कोण? विष्णू. विष्णू म्हणजे पितांबर म्हणजे पिवळं आहे वस्त्र. पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो कोण आहे? विष्णू. तिसऱ्या पदाचा बोध होतो. अनंत नाही अंत ज्याला असा तो कोण? परमेश्वर. नीरस नाही रस ज्यात असे ते, ज्याच्यात रस नाही ते काय आहे? नीरस म्हणजे काव्य. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या सामासिक शब्दाचा विग्रह करताना, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना काय आहे की तिसऱ्या पदाचा बोध होतो. गजानन, गजाचे आहे आनन ज्याला असा तो. मग कोण? गजानन आपण कोणाला म्हणतो? कोणाचं विशेषण आहे? गणपतीचं. मूषिक वाहन, मूषक आहे वाहन ज्याचे असा तो कोण? गणपती. गणपतीचं वाहन उंदीर आहे, मूषक. म्हणजे
बहुव्रीही समासामध्ये काय आहे की या समासाचा विग्रह करताना काय होतो, त्यातील दोन पद जी आहेत ती महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो आणि हा सामासिक शब्द म्हणजे त्या तिसऱ्या पदाचं काय असतो, विशेषण असतो. म्हणजे अनंत किंवा पितांबर, नीलकंठ, मूषकवाहन किंवा चक्रपाणी. म्हणजे चक्र आहे पाणीत, पाणीला पहिली ओलांटी, पाणी म्हणजे हात, चक्र आहे पाणीत ज्याच्या असा तो कोण आहे, विष्णू. ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हा सामासिक शब्द आहे किंवा समासाचा चौथा प्रकार. अजून उदाहरण आहे बघा, सहकुटुंब, कुटुंबाने सहित असा जो कोण, गृहस्थ. सादर, आदराने सहित असा जो, नमस्कार. सादर म्हणजे आदरासहित असा जो. सुलोचना, सुलोचन, सु आणि लोचन म्हणजे डोळे. सुंदर आहे तर लोचन, बघा जिचे असी ती सुलोचना. प्रमोद, विशेष आहे मोद, ज्यात तो त्याला म्हणतात प्रमोद. म्हणजे अशा प्रकारे हे काय आहेत, बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. बहुव्रीही समास सुद्धा ओळखायला फार सोपं आहे. तुम्ही मला मग बहुव्रीही समासाचे उपप्रकार आहेत का, आहेत, पण ते आपल्याला काही फारसे सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये सुद्धा विभक्ती बहुव्रीही, नय बहुव्रीही, पादी बहुव्रीही, आपल्याला ते प्रकार काही सांगायची गरज नाही. फक्त बहुव्रीही समास ओळखायला सोपं आहे की ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे आहेत आणि विग्रह करताना दोन्ही पदांशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो. आणि हे तिसरं पद जे आहे हे त्या सामासिक शब्दाचं काय असतं, म्हणजे तिसऱ्या पदाचं ते सामासिक शब्द हा विशेषण असतो. तर अशा प्रकारे आपण समासाचे 4 प्रकार इथं पाहिलेत. बघा, समासाचे 4ही प्रकार इथं पाहून झालेले आहेत. पहिला प्रकार आपण पाहिला अव्ययभाव समास, दुसरा प्रकार पाहिला तत्पुरुष समास, तिसरा प्रकार आपण पाहिला द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आपण जो पाहिला तो म्हणजे बहुव्रीही समास. आता 4ही प्रकार इथं आपण समजावून घेतलेले आहेत. आता आपण पुढं या प्रकाराची ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. बघा, आता मी प्रश्न इथं सांगितलाय बघा, तुम्ही तुमचा प्रयत्न करा, तुम्ही उत्तर शोधायचा प्रयत्न करा. मी इथं समजावून सांगणारच आहे. पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करून समासाची नावं लिहायची आहेत. बघा, गोपाल हा सामासिक शब्द आहे. गोपाल या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा होता. गोपाल म्हणजे गायी पाळणारा. गो म्हणजे काय, पाल म्हणजे पालन करणारा. गोपाल गायी पाळणारा, तत्पुरुष समास. गायी पाळणारा गोपाल. बघा, पंचकृषी, पंचकृषी 5 कृषींचा समूह, कोसांचा झालाय ते कृषी, 5 कृषींचा समूह हा तत्पुरुष समास आहे. 5 पहिलं संख्यावाचक आहे, डोळे झाकून लिहायचं, हा तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समासामधला प्रकार, उपप्रकार द्विगु मुद्दामून कंसात लिहिलंय. तुम्हाला द्विगु लिहायची गरज नाही, तुम्हाला तत्पुरुषच लिहायचं आहे. पंचकृषी 5 कृषींचा समूह, 5 कृषी. भालचंद्र, लगेच लक्षात आलं पाहिजे, म्हणजे ज्याच्या कपाळी चंद्र आहे असा तो भालचंद्र. कोणाला म्हणतो आपण बघा, बाळी. बघा, भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो. मग कोणाच्या असतो, महादेवाच्या, शंकराच्या डोक्यावर चंद्र आहे. बघा, चंद्रकोर आहे. भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो बहुव्रीही समास आहे. भालचंद्र हे विशेषण आहे कोणाचं, शंकराचं. पुढं महात्मा, महात्मा उदाहरण बघा, महान असा आत्मा. बघा, महात्मा महान असा आत्मा. महादेव महान असा देव. तत्पुरुष समास, कर्मधारय, लक्षात ठेवा, उपप्रकार. म्हणजे या सामासिक शब्दाचा विग्रह करताना, म्हणजे ते दोन्ही एकाच विभक्तीमध्ये असतात, प्रथमा विभक्ती. बघा, महान आणि आत्मा यांना कुठलाही प्रत्यय नाही. महान असा आत्मा, तत्पुरुष समास, उपप्रकार कर्मधारय. पुढचं उदाहरण बघा,
घडोघडी, डोळे झाकून सांगता आलं पाहिजे, घडोघडी पहिला, कारण द्विरुक्ती झाली, मराठी शब्दांची काय झाली, द्विरुक्ती झाली. घडोघडी म्हणजे प्रत्येक घडीला, पहिला प्रकार कोणता, अव्ययभाव समास. बघा, घडोघडी प्रत्येक घडीला. चार समासापैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे, लगेच सांगता आलं पाहिजे. पुढचं उदाहरण बघा, पुरुषोत्तम. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. बघा, उत्तम असा पुरुष, कर्मधारय. पुरुषोत्तम, जसं नरसिंह, सिंहासारखा नर, तसं पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. उत्तम तत्पुरुष समास. पुढं बघा, हीच उदाहरण आहेत, याच्यात पुन्हा ऍड झाले बघा. ते 5 उदाहरण झाले. आता काय म्हटले बघा, पुढे काही सामासिक शब्दांचे विग्रह दिलेले आहेत, त्यावरून मूळ सामासिक शब्द आणि समासाचा प्रकार कोणता तो लिहायचा आहे. बघा, पुढे काही सामासिक शब्दांचे विग्रह दिलेले आहेत, तुम्हाला विग्रह दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला मूळ सामासिक शब्द कोणता आणि तो कोणत्या समासाचा प्रकार आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, साखरेसारखा लिंबू, याच्यावर तुमच्या सहज लक्षात येईल. साखरेसारखा लिंबू हा तत्पुरुष समास आहे. साखरेसारखा लिंबू प्रथम विभक्तीमध्ये आहे, कर्मधारय समास आहे. साखर लिंबू, बघा, साखर लिंबू तत्पुरुष समास, कर्मधारय. तुम्हाला कर्मधारय नाही, तुम्हाला तत्पुरुषच सांगायचं, पण आपल्याला माहिती असावं, लगेच लक्षात क्लिक झालं पाहिजे. साखरेसारखा लिंबू. पुढचं उदाहरण बघा, 5 आहेत मुखे ज्याला तो. लगेच लक्षात आलं पाहिजे, 5 आहे मुखे ज्याला असा तो. पंचमुखी बहुव्रीही समास. 5 तोंड कोणाला आहेत असा तो पंचमुखी. लक्षात. भाजी भाकरी व त्याच प्रकारच्या वस्तू, डोळे झाकून सांगता येईल तुम्हाला, हा कोणता प्रकार आहे, समाहार द्वंद्व. भाजी भाकरी व त्याच प्रकारच्या वस्तू म्हणजेच काय, भाजी भाकरी. भाजी भाकरी हा द्वंद्व समास आहे, किंवा आपण उपप्रकार काय म्हणतो त्याला, समाहार द्वंद्व. म्हणजे भाजी भाकरी व त्याच प्रकारच्या वस्तू. पुढचं उदाहरण बघा, 3 किंवा 4, डोळे झाकून सांगा, द्वंद्व समास. द्वंद्व समासातला उपप्रकार कोणता आहे, वैकल्पिक. विकल्प आहे, 3 किंवा 4, आपल्याला वैकल्पिक द्वंद्वच लिहायचा. बघा, 3 किंवा 4, 3 4 द्वंद्व समास. पुढं, विद्या हीच धन. विद्या हीच धन तत्पुरुष समास. लगेच सांगता आलं पाहिजे. तत्पुरुष समासामधले उपप्रकार म्हणजे कर्मधारय, दोन्ही एकाच विभक्तीमध्ये आहे. विद्याधन, बघा, विद्याधन तत्पुरुष समास, कर्मधारय. पुढं, प्रत्येक दिवशी. हा विग्रह आहे, तुम्हाला शब्द सांगायचा आहे, सामासिक शब्द सांगायचा आहे, लगेच सांगता आला पाहिजे. प्रत्येक दिवशी याचा अर्थ प्रतिदिन, आणि प्रति म्हणजे हा उपसर्ग लागलेला आहे. प्रतिदिन संस्कृत म्हणजेच तो आहे अव्ययभाव समास. बघा, प्रतिदिन म्हणजे दररोज, प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज, किंवा प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, दोन्ही एकच आहे, अव्ययभाव समास. पुढं, हजर नसलेला. हजर नसलेला म्हणजेच कोण, गैरहजर. हजर नसलेला म्हणजे कोण, गैरहजर. आणि गैर हा उपसर्ग लागलेला आहे, फारसी भाषेतला उपसर्ग आहे, डोळे झाकून आपण लिहू शकतो. हा कोणता आहे, अव्ययभाव समास. बघा उत्तर पुढं, बघा कळतंय का, अव्ययभाव समास. हे तुमच्यासाठी चाललंय, त्यामुळे तुम्हाला उत्तर लगेच क्लिक झालं पाहिजे. पुढं, आता हे जे प्रश्न आहे तुमच्याकडे, जर म्हणजे परीक्षा परिषदेचं जर गाईड असेल कोणा तुमच्याकडे जवळपास, तर ते लगेच उघडा आणि त्यातलं समास प्रकरण काढा. तुमच्याजवळ महाराष्ट्र शासनाने म्हणजे परीक्षा परिषदेचे गाईड आहेत पहा, 2 गाईड आहेत, त्याच्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी आपण इथं घेतलेली आहे. तुमच्याजवळ समोर असतील तर तुम्ही ओपन करा. इथं बघा,
पहिला प्रश्न आहे, शब्दाच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो? सामासिक शब्द. बघा, शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द. त्याला प्रयोग म्हणत नाही, त्याला विभक्ती म्हणत नाही, त्याला अलंकारिक शब्द म्हणत नाही. शब्दांचं एकत्रीकरण म्हटलं की सामासिक शब्द. पुढं, खालीलपैकी कोणत्या समासात प्रामुख्याने विग्रह करताना शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावे लागतात? सगळ्यांना माहिती आहे, विभक्ती प्रत्यय आणि शब्द घालावे लागतात. म्हणजे दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. लक्षात घ्या, म्हणजे कोणत्या समासाचा विग्रह करताना शब्द आणि विभक्ती प्रत्यय घालावे लागतात? क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. पोळपाट, पोळीसाठी पाठ. भक्तिवश, भक्तीने वश. तुमच्या लक्षात येईल की विग्रह करताना शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावे लागतात. विद्याधन, विद्या हेच धन, हे शब्द काढले हेच. तुमच्या लक्षात येईल. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. तत्पुरुष समासच आहे, मध्यम पदलोपी. पुढं, घर जावे या सामासिक शब्दाचा समास ओळखा. बघा, घर जावई अव्ययभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व आहे का बहुव्रीही आहे? आता घर जावई द्वंद्व तर नाहीच, बहुव्रीही नाहीच. आता राहिला अव्ययभाव आणि तत्पुरुष. आता अव्ययभाव समास आपल्याला माहिती आहे, याला काही द्विरुक्ती झाली का, याला काही संस्कृत फारसी शब्दाचा उपसर्ग लागलाय का? नाही. म्हणजे हे तिन्ही नाही म्हटल्यावर हा तत्पुरुष समास आहे. कसं ओळखलं? घर जावाई, घरातील जावाई किंवा घरचा जावाई. घरचा जावाई, घरातील जावाई, म्हणजे हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पुढं, खालीलपैकी समास प्रकारानुसार विसंगत पर्याय निवडा. याचा अर्थ काय? तुमच्या लक्षात येईल. याचा अर्थ चार पर्यायांपैकी कोणते तरी तीन शब्द एकाच समासाच्या प्रकारात आहेत आणि एक शब्द हा भिन्न प्रकार. आता चार पैकी आता बघायचं. तुमच्या लक्षात आलं, गैरहजर, गैर म्हणजे हा अव्ययभाव समास आहे. हा कोणता आहे? हा अव्ययभाव समास आहे. अव्ययभाव. आता मी शॉर्टकट घेतो. पावलोपावली सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मराठी शब्दांची द्विरुक्ती झाली. पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावली, हा सुद्धा काय झाला? अव्ययभाव समासच आहे. बघा, आ जन्म, आ विभक्ती काय लागलाय? उपसर्ग लागलाय. आ जन्म म्हणजे जन्मापर्यंत. आ पर्यंत किंवा पासून, जन्मापासून, म्हणजे हा सुद्धा आ लागलाय, म्हणजे हा सुद्धा अव्ययभाव समास आहे. आणि मग हा काय आहे? सहकुटुंब, कुटुंबासहित, हा तत्पुरुष समासाचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, सहकुटुंब हा काय आहे? वेगळा आहे. हे तीनही अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत. म्हणून खालीलपैकी समास प्रकारानुसार विसंगत कोणता? तर सहकुटुंब, कुटुंबासहित, हा उदाहरण लक्षात घ्या. पुढं, खालीलपैकी द्वंद्व समास असलेला पर्याय निवडा. खालीलपैकी द्वंद्व समास. बघा, द्वंद्व समास, या ठिकाणी द्वंद्व समास असलेला पर्याय निवडा. तर तुमच्या इथं सहज लक्षात आलं की द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं. आता तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी द्वंद्व समास, भीमार्जुन म्हणजे काय? भीम आणि अर्जुन, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. बाकी हे पानपत्रावर, घरदार, प्राप्त आहे धन ज्याला असा तो, म्हणजे हा प्राप्त आहे, हा बहुव्रीही समास आहे. हे दोनही तत्पुरुष समासाची उदाहरण आहेत. पानपत्रावळ म्हणजे जसं मीठ भाकरी, पानपत्रावळ, केर कचरा, तसा हा पान
पत्रावळ व, घरदार व, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी खालीलपैकी द्वंद्व समास असलेला पर्याय. पुढं दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या समासिक? द्विज. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला, हे लक्षात येईल. पुढं द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द. बघा मी मगाशी सांगितलं होतं, द्वंद्व व तत्पुरुष असलेले समास शब्द टिंबटिंब व टिंबटिंब असतात. विषय म्हणजे ते क्रियापद तर नसतातच, ते क्रियाविशेषण तर नसतातच. क्रियाविशेषण हा अव्ययभाव समासाचा आहे. मग द्वंद्व समास व तत्पुरुष हे नाम असतात आणि हे विशेषण असतात. बघा दोन उत्तरे नोंदवायची, म्हणजे नाम आणि विशेषण. द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले शब्द नाम किंवा विशेषणे असतात. पुढं बहुव्रीही समास असलेला शब्द टिंबटिंब असतो. मी आताच सांगितलं पहा, बहुव्रीही असलेला शब्द हा काय असतो? त्या शब्दाचं, सामासिक शब्दाचं काय असतं? विशेषण असतं. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्यांचा असे ते, म्हणजे शंकर. नीलकंठ हे शंकराचं विषय. म्हणजे बहुव्रीही समास असलेला शब्द हा विशेषण असतो. ते नाम नसतं, ते क्रियाविशेषण नसतं, ते क्रियापद नसतं, ते काय असतं? विशेषण. पुढं खालीलपैकी समास प्रकारानुसार विसंगत पर्याय निवडा. विसंगत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विसंगत पर्याय कोणता आहे. इथं बघा, रात्रंदिवस हा विसंगत पर्याय आहे. लाल भडक, लाल असे भडक. घन निळे, घन असा नील. पिवळे असे आता पितांबर हा शब्द जो आहे दोन प्रकारामध्ये येतो. पिवळे असे वस्त्र, पिवळे असे वस्त्र तत्पुरुष समासात, आणि पीत आहे वस्त्र ज्याचे असा तो कोण आहे? विष्णू. म्हणजे तो शब्द वाक्यात कोणत्या अर्थाने आलाय त्यानुसार त्या शब्दाचा अर्थ. पण इथं आपल्याला लगेच दिसल रात्रंदिवस म्हणजे प्रत्येक दिवस. रात्रंदिवस म्हणजे प्रत्येक रात्री, प्रत्येक म्हणजे पूर्ण वेळ आपण या अर्थी आलेला आहे. तर तो अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे हे, आणि हे तीनही तत्पुरुष समासाची उदाहरण आहे. लक्षात घ्या. मग खालील समास विसंगत पर्याय कोणता? हा बाकी एकाच प्रकारामध्ये आहे, तो वेगळ्या प्रकारात आहे. पुढं यथाशक्ती या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? यथाशक्ती म्हणजे शक्तीसाठी, शक्तीकरिता, शक्ती आहे ज्याला असा तो नाही. शक्तीप्रमाणे. यथा हा संस्कृत शब्द आहे. यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. यथाशक्ती. आणि हा प्रकार कोणता आहे? सगळ्यांना माहिती आहे, हा अव्ययभाव समास आहे. कारण यथा हा काय लागलाय? उपसर्ग लागलाय. पुढं खालीलपैकी तत्पुरुष समास असलेले तत्पुरुष समासाचे दोन उदाहरणं लिहायची आहेत. बघा तुमच्या सगळ्यात लक्षात येईल. आमरण. आ म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे, हा कोणता आहे? अव्ययभाव समास. न्याय अन्याय, न्याय किंवा अन्याय हा द्वंद्व समास आहे. हा द्वंद्व समास आहे. मग नवरात्र, लगेच लक्षात आलं पाहिजे, नवरात्रींचा समुदाय, नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्र, हा कोणता आहे? द्विगु समास. म्हणजेच कोणता आहे? तत्पुरुष समास. आणि क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण विभक्ती तत्पुरुष आहे. म्हणजे हे दोनही पर्याय हे कोणाचे आहेत? हे दोनही पर्याय हे तत्पुरुष समासाचे आहेत. लक्षात घ्या. खालीलपैकी तत्पुरुष समास असलेले दोन पर्याय निवडा. 3 नंबरचा आणि 4 नंबरचा. हे दोन्ही पर्याय नाहीत, कारण हा अव्ययभाव. आमरण म्हणजे मरेपर्यंत. न्याय अन्याय, न्याय किंवा अन्याय. लक्षात घ्या. पुढं खालीलपैकी तत्पुरुष समासाचं उदाहरण नाही. कोणतं नाही? बघा गायरान. गायरान गायींसाठी रान विभक्ती तत्पुरुष. घरधंदा, घरातील धंदा. गावदेव, गावचा देव किंवा गावातील देव. गतवैभव,
गतवैभव म्हणजे गेले आहे वैभव, गत म्हणजे निघून, गत गत म्हणजे निघून गेले आहे वैभव ज्याच्यापासून असत म्हणजे गतवैभव. म्हणजे हा गतवैभव हा विसंगत पर्याय आहे. म्हणजे हे तीनही तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. आणि गतवैभव म्हणजे ज्याचे वैभव निघून गेले आहे असा तो बहुव्रीही समास आहे. गतवैभव ज्याचे वैभव निघून गेलेला आहे तो कोण आहे? दरिद्री, निर्धन. निर्गत आहे धन ज्याच्यापासून असा तो निर्धन. वैभव ज्याचं निघून गेला आहे असा तो. पुढं सुखद, मनुज, कृतज्ञ. बघा सुखद, कृतज्ञ ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? तर तुमच्या सगळ्या लक्षात येईल ही तत्पुरुष समासाची उदाहरण आहे. मनुज. पुढं पुरणपोळी, सगळ्यांना लक्षात येईल. पुरण घालून तयार केलेली पोळी. पुरण घालून तयार, तत्पुरुष समास. समाहा म्हणजे मध्यम पदलोपी. पुरणपोळी, पुरण घालून तयार. पुरण आणि पोळी नाही, पुरणातील पुरण, पोळीतील पुरण नाही, पुरणासाठी पोळी पण आहे. पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे हा कोणता समास आहे? हा तत्पुरुष समास आहे. लक्षात घ्या. पुढं समास प्रकारानुसार विसंगत पर्याय. बघा राजपुत्र, राजाचा पुत्र. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. राजवाडा, राजाचा वाडा. 4-5, 4 किंवा 5 हा आहे द्वंद्व समास. द्वंद्व 4 किंवा 5 दोन्ही 4 किंवा 5 हे तीनही एकाच प्रकारातले आहेत. हे तीनही तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. तत्पुरुष समास आणि हा फक्त द्वंद्व. मग विसंगत प्रकार कोणता आहे? 4-5. पुढं द्वंद्व समासाचं उदाहरण नाही. लगेच लक्षात येतं. विट्टी आणि दांडू, बरे किंवा वाईट किंवा बरे आणि वाईट. बाप आणि लेक. कमलनयन, कमला सारखे नयन आहे तत्पुरुष समास आणि हे तिघही आहेत द्वंद्व समास. मग खालीलपैकी कोणतं द्वंद्व समासाचं उदाहरण नाही? तर हे म्हणजे हा पर्याय आहे. बरोबर. उत्तर लिहिताना आपण 1 नंबरचा पर्याय लिहिणार. हे तीनही द्वंद्व समासाचे आहेत. बरे वाईट, बरे किंवा वाईट, बरे अथवा वाईट. विट्टी आणि दांडू, बाप आणि लेक. लेक म्हणजे मुलगा, लेक म्हणजे मुलगी. लेक हा शब्द उभयलिंगी आहे. माझी लेक आली आणि माझा लेक आला. लेक म्हणजे मुलगा पण होतो, लेक म्हणजे मुलगी पण होते. वाक्यात लेक हा शब्द कोणत्या अर्थाने आलाय हे लक्षात ठेवा. उभयलिंगी आहे तो. पुढं बघा आता मगाशीच मी सांगितलं निर्गत आहे धन ज्याच्यापासून तो. मग धनवान नाही होणार, निरामय नाही होणार, निर्धन. निर्धन, निर्धन म्हणजे काय? गरीब. निर्गत आहे धन ज्याच्यापासून तो निर्धन हा कोणता समासाचं उदाहरण आहे? हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. बहुव्रीही. पुढं खालीलपैकी बहुव्रीही समासाचे कोणते उदाहरण नाही? बघा दशमुख, जितेंद्रिय, गरुडध्वज, कपडा लत्ता. तर बहुव्रीही समासाचं उदाहरण नाही म्हणजेच कपडा लत्ता. कपडा लत्ता म्हणजे काय? म्हणजे आपण कपडा लत्ता म्हणजे कपडे व इतर घालण्याचे म्हणजे पेहराव. कपडा लत्ता म्हणजे कपडा आणि लत्ता म्हणजे कपडे आणि इतर काही घालण्याचे जे कपडे आहेत त्यांचा समावेश होतो. म्हणजे हा कोणता आहे? समाहार द्वंद्व. हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे कपडा लत्ता. हे तीनही दशमुख म्हणजे 10 मुख आहे ज्याला असा तो. कोण? रावण. दशानन. दशमुख. जितेंद्रिय म्हणजे ज्याने इंद्रियावर, जित म्हणजे विजय, ज्याने इंद्रियावर विजय मिळवला असा तो जितेंद्रिय. गरुडध्वज, गरुडावर ध्वज आहे ज्याचा असा तो गरुडध्वज. म्हणजे हे तीनही बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. मग कोणते नाही? तर कपडा लत्ता.
हे नाही. पुढं, दोन्ही पदे महत्वाची नसून त्याशिवाय निराळ्याच पदाचा बोध होतो. आताच मी सांगितलं दोन्ही पद महत्वाची नाहीत, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हे कोणत्या समासात पाहायला मिळतं? हे बहुव्रीही समासात पाहायला मिळतं. बघा, म्हणजे समासाची ही सगळी उदाहरणं आपण पाहिली, तुमचं समास प्रकरण एकदम क्लिअर होऊन जाईल. अव्ययभाव समासामध्ये काय असतं, तत्पुरुष मध्ये काय असतं, द्वंद्व मध्ये काय असतं, तर दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. आणि तो सामासिक शब्द त्या बहुव्रीही समासामध्ये काय असतं, विशेषण म्हणून आलेलं असतं, सगळ्यांना माहिती. पद्म आहे नाभीवर, बघा, पद्म आहे नाभीवर ज्याच्या असा विग्रह असणारा सामासिक शब्द व समास ओळखा. मग पद्मनाभ आणि बहुव्रीही. पद्म आहे नाभीवर, ज्याच्या नाभीवर पद्म आहे. लक्षात घ्या, पद्म आहे नाभीवर ज्याचा असा तो पद्मनाभ विष्णू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सामासिक शब्द, आता भालचंद्र सगळ्यांना माहिती आहे, भाली आहे चंद्र असा तो, हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे, पण याचा विग्रह नाही. लक्षात घ्या. आणि तत्पुरुष तर नाहीच आहे. पुढं बघा, या ठिकाणी जेवढी काही उदाहरणं मला घेता आली तेवढी मी उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. पहा, तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, समास हे जे प्रकरण आहे हे आता 8वीला नवीन प्रकरण आहे. आतापर्यंत तुम्हाला 5वी 6वी 7वीला कधीच झालेलं नाही. तर 10वीला 9वीला हे प्रकरण आहे आणि उपप्रकार आहे. तुम्ही बघा, मी कालच सांगितलं 9वी 10वीची पुस्तकं मिळवा आणि त्याच्यात समास प्रकरण कोणतं आहे, त्यातली कोणती उदाहरणं आहेत ती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की समास कशाला म्हणतात, तर शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. दोन शब्दांचं एकत्रीकरण होतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात, समास म्हणतात. या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं, दोन वर्णांचं एकीकरण होतं. जेव्हा एकमेकांपुढे दोन वर्ण एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात, संधी असं म्हणतात. वर्णांच्या एकत्रीकरणाला संधी म्हणतात आणि शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. तर या ठिकाणी म्हणजे समासाची आपण एवढी भरपूर ऍक्टिव्हिटी घेतली. तुम्हाला उदाहरणावरून, सामासिक शब्दावरून त्याचा प्रकार ओळखायला विचारतात. कधी कधी त्या सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला असतो, त्याचा प्रकार ओळखायला लावतात, किंवा त्याच्यावर काही लक्षणं देऊन कोणत्या प्रकाराची लक्षणं आहेत तेही विचारले जातात. कुठलाही प्रश्न येऊ शकतो. आपण व्यवस्थित मला वाटतं क्लिअर केलंय, याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर आपण सोडवू शकतो. थोडासा वेळ आहे 10 मिनिटं, तर तुमचा एक वर्णमालेचा एक मी चॅप्टर इथे घेतो. समासाला आपण थोडंसं समास कालपासून चाललंय, थोडंसं तुम्हाला एक नवीन, आजच आमच्या वर्गात मी शिकवलेला हा भाग आहे, तुम्हाला परत एकदा सांगतो. आकार विल्हे हा एक टॉपिक लक्षात घ्या. आकार विल्हे, क्रम लावा. सोपा भाग आहे पण बऱ्याच जणांना कळत नाही. आकार विल्हे क्रम. आकार विल्हे म्हणजे काय, मुळाक्षरांचा क्रम. आता परीक्षेला जर तुम्हाला असे 3-4 शब्द आले आणि मग विचारलं, समजा मी आताच परीक्षा, समजा हे उदाहरण घेतलं, क्रम बघा, किंचित आणि क्वचित, बघा हे 3 शब्द आहेत, यांचा आकार विल्हे क्रम लावा आणि मधला शब्द कोणता येईल तो बघा. बघा, क्रम, किंचित आणि क्वचित. आता आधी काय करावं लागेल, आपल्याला या शब्दांची फोड करावी लागेल. क्रम कसा तयार झाला बघा, क्रम क अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ असा हा क्रम शब्द तयार झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ही जी आडवी तिरपी रेषा आहे तो काय आहे, र आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, र हे बघा, र हा जो वर्ण आहे, व्यंजन आहे, र हे व्यंजन आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे जोडाक्षरात किंवा हे 4 प्रकारे वापरलं जातं. हा तिरपी रेष, काकपद,
आडवी रेष आणि रफा. आता किंचित कसा तयार झाला बघा. किंचित हा शब्द क क अधिक ई, किंचित लक्षात घ्या, आणि अधिक अनुस्वार. बघा किंचितची फोड लक्षात घ्या. की सगळ्यांना माहितीये अनुस्वार आणि दोन टिंब म्हणजे विसर्ग हे काय स्वरादी, ज्यांच्या आधी स्वर येतो. बघा ई हा स्वर आला, ई हा स्वर आहे. नंतर मग काय आले स अधिक ई अधिक त अधिक अ. समजून घ्या तुम्ही. क्वचित क अधिक व क्व अधिक अ अधिक च अधिक ई अधिक त अधिक अ. आता यात पहिले अक्षर सेम आहेत. आता आकार विल्लेय क्रम कशावर जाईल? दुसऱ्या अक्षरावर. याच्यामध्ये र आहे, इथं ई आहे, इथं व आहे, म्हणजे हे दोन्ही व्यंजन आहेत. अगोदर स्वर येईल म्हणजे हे अक्षर 1 नंबरला असेल. आधी र येतो का आधी व येतो? सगळ्यांना माहितीये पहिले 5 वर्ग झाल्यानंतर प फ ब ब म, नंतर य येतो, नंतर र येतो, य र, नंतर ल येतो आणि नंतर व येतो. म्हणजे 2 नंबरला य र, नंतर ल व, म्हणजे हे 3 नंबरला. म्हणजे आकार विल्लेय जर क्रम परीक्षेला प्रश्न विचारला, हे 3 शब्द दिले आणि आकार विल्लेय क्रम लावल्यानंतर मधले अक्षर कोणते? मधलं म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, मधलं अक्षर असेल क्रम. 1 नंबरचं कोणतं असेल? किंचित, आणि 3 नंबरचं कोणतं असेल? क्वचित. तर हा आकार विल्लेय क्रम आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. परीक्षेला कधी कधी आता तुम्हाला सोपं 3 अक्षर दिले, असं 3 शब्द दिले, परीक्षेला तुम्हाला असे कितीही शब्द येऊ शकतात. क्रमाने 5-7 दिले जातात, 4-5 दिले जातात. कधी कधी काय दिलं जातं, एखादा शब्द दिलेला जातो आणि शब्दात त्यांना विचारलं जातं की या शब्दात एकूण व्यंजन किती, त्या शब्दात एकूण स्वर किती. मग आपल्याला त्या शब्दाची व्यवस्थित फोड करता आली पाहिजे. लक्षात घ्या. परीक्षेला तुम्हाला असा जर प्रश्न आला तर तुम्हाला प्रश्न नीट समजला की नाही हे आधी बघा, आणि त्याच्यानुसार आता जर परीक्षेला जर विचारलं की बघा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर या शब्दामध्ये एकूण व्यंजन किती. आता या शब्दामध्ये एकूण व्यंजन किती आहेत? व्यंजने किती? तर आपल्याला या शब्दाची फोड करावी लागेल. ज्ञानेश्वर, मग ज्ञ कसं तयार झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. द अधिक न अधिक य अधिक आ, म्हणजे ज्ञाची फोड अशी झाली बघा. मग न अधिक ए मात्र आहे ज्ञाने, प्लस श अधिक व श्व अधिक मी खाली घेतो अ अधिक र अधिक अ, म्हणजे ज्ञानेश्वर या शब्दाची आपण फोड इथं केली बघा. आता आपल्याला व्यंजन विचारले, व्यंजन किती आहेत बघा, मोजा. 1 2 3 4 5 6 आणि 7 बघा. सॉरी, एकूण व्यंजन, एकूण व्यंजन किती आहेत? तर या ज्ञानेश्वर शब्दामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7, एकूण व्यंजन किती आलेले आहेत? तर 6. उरलेले काय? उरलेली स्वर आहेत. आ, लक्षात घ्या, ए, लक्षात घ्या. म्हणजे इथं ए, इथं आ, इथं ने, आणि इथं अ, आणि इथं पण अ. म्हणजे 1 2 3 4, म्हणजे स्वर किती आहेत? स्वर याच्यामध्ये किती आहेत? 4. परीक्षेला कधी कधी असं विचारलं जातं स्वर आणि व्यंजन यातला फरक किती.
म्हणजे व्यंजन 7 आहेत, स्वर 4 आहेत, यातला फरक किती आहे? 3चा. किंवा एकूण वर्ण किती? ज्ञानेश्वर शब्दात एकूण वर्ण किती? तर 11. तर हा एक भाग होता, छोटासा भाग होता, थोडा वेळ होता म्हणून मी तुम्हाला शिकवलं. आकार लिहिले क्रम फार महत्वाचा आहे. आणखी एक महत्वाचा भाग आहे, जाता जाता तुम्हाला सांगून जातो. आता थोडासा 2 मिनिटाचा वेळ आहे तर तो सांगतो. तर आणखीन एक महत्वाचा भाग आहे, तो जाता जाता तुम्हाला सांगतो. तो म्हणजे अनुस्वारांचे उच्चार. अनुस्वारांचे उच्चार बघा, फार महत्वाचा भाग आहे हा. अनुस्वारांचे उच्चार. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, परीक्षेला जर असा प्रश्न विचारला की अंगण या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार हा कोणत्या अनुनासिकांसारखा होतो? पुन्हा एकदा लक्षात घ्या, अनुस्वार म्हणजे खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात आणि ओझरत्या उच्चाराला अनुनासिक म्हणतात. म्हणजे अनुस्वाराचे 2 उच्चार आहेत, एक खणखणीत एक ओझरता. मग अवर अनुस्वार आहे आणि मग त्याच्या पुढे आलेला व्यंजन कोणतं आहे? ग. मग ग कोणत्या वर्गातलं आहे? क वर्गातलं. क ख ग ग. मग क वर्गातलं अनुनासिक कोणतं आहे? शेवटचं वाङ्मयातला घ्न. म्हणजे अंग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार हा कोणासारखा आहे? अंगण. म्हणजे तो असा शब्द लिहिला जातो का? अंगण. जसं संथ, संथ अनुस्वार स वर आहे, पुढे व्यंजन कोणतं आले? थ. थ कोणत्या गटात? तच्या गटातलं. त थ द ध न. म्हणजे हा संत शब्दाचा इथं अनुस्वाराचा उच्चार हा न नळाचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आता परीक्षेला काय तर संत या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दासारखा आहे? मग असे काही 4 शब्द दिलेले असतात पर्यायात. आपल्याला बघायचंय की अनुस्वारानंतर कोणतं व्यंजन आलंय. इथं सुद्धा पर्यायामध्ये तेच बघायचंय, अनुस्वारानंतर त्याच गटातलं ते पाहिजे. मग संत याचा उच्चार कोणासारखा असेल? संत सारखा. कर्तच्या वर्गातला आहे. किंवा हिंदी, हा पण त्याच वर्गातला आहे, हिंदी. हे नंतर तर आला म्हणजे न नळाचा. तर आणखीन काही महत्वाचा याच्यात भाग आहे, तो पुढच्या तासाला आपण बघू. तर पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण असं आहे, नीट समजून घ्यावं लागतं. तुमच्या काही शंका वगैरे असतील तर तुमच्या मराठी विषय शिक्षकांना विचारा. तुम्ही घाबरू नका. आपली कोणतीही शंका असेल, तुम्हाला समजलं नाही तर विचारा. विद्यार्थी आपल्याला सगळ्यांना माहिती, विद्यार्थी आपण विद्यार्थी आहोत जो शंका विचारतो, ज्याला काही जाणून घेण्याची इच्छा आहे. विद्यार्थ्याची व्याख्याच ती आहे, विद्यार्थी विद्यार्थी. ज्याला काही जाणून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी. तुम्ही स्कॉलरशिपला बसलाय म्हणजे इतर मुलांपेक्षा तुम्ही निश्चितच ग्रेट आहात. इतर मुलांपेक्षा तुम्ही निश्चितच वेगळे आहात आणि म्हणून तुम्हाला जास्त सराव करायचा आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि आपण टार्गेट ठेवायचं आहे 300 पैकी आपल्याला 200+ मार्क मिळवायचे. हे 8वीसाठी मी सांगतोय. 200+ जर मार्क मिळवले 100% तुम्हाला स्कॉलरशिप प्राप्त तुम्ही व्हा. पास होणार नाही तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. नुसतं पास व्हायचं असेल तर आपल्याला माहिती आहे, पात्र व्हायला तुम्हाला फक्त पहिल्या पेपरला 60 मार्क पाहिजेत, दुसऱ्या पेपरला 60 मार्क पाहिजेत, दोघांची बेरीज 120 झाली तर पात्र झाले म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असं होत नाही. त्यासाठी कमीत कमी 200+ मार्क पाहिजेत. म्हणजे पहिल्या पेपरला तुम्हाला साधारण 100च्या वर मार्क पाहिजेत, दुसऱ्या पेपरला 100च्या वर पाहिजेत, तरच तुम्ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. तुम्ही गुणवत्ताधारक यादीत येऊ शकता. तर या ठिकाणी आपण थांबू. समास प्रकरण इथं संपलेलं आहे. उद्या आपण भाषेचे अलंकार नवीन प्रकाराला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. शुभरात्री.